नमस्कार रसिक वाचक श्रोते हो. श्रुतींच्या गावात या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. श्री यशवंत तथा राजाभाऊ बर्वे लिखित कोकणातील व्यक्तिचित्रे या मालिकेतील 20वे व्यक्तिचित्र जोगळेकर कर्मठ वैद्यबुवा. सादर करती पूर्वा धारप. बालपणापासून आतापर्यंत आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या कारणासाठी कोकणातील अनेक ठिकाणी माझं वास्तव्य झालंय. काही वर्ष आम्ही खेडला राहायचो. खेडमध्ये वाणी पेठेत शिरायच्या नाक्यावर एक भलं मोठं दुमजली घर होतं. आम्ही तिथे जवळच राहत होतो. तोवर आणि अगदी ते घर कोसळेपर्यंत कायम त्याचा अर्धा भाग बंदच दिसे. अर्ध्या भागात जोगळेकर वैद्य राहत. उंच 8-10 पायऱ्या चढून वर गेलं की दरवाजा आणि लाकडी गज लावून सुमारे 12 फुटाचा दर्शनी भाग. त्या घराला तळघर होतं. त्यामुळे सुरुवातीला पायऱ्या चढून जावं लागे. आत गेलं की समोरच्या भागातल्या लाकडी तक्तपोशीवरच पाय पडत असे. जाड आंब्याच्या ताशीव फळ्या. त्या फळ्यांना खालच्या तळघरात बहुधा हवा खेळती राहावी यासाठी असंख्य गोल छिद्र होती. आत गेलं की दर्शनी भागात जोगळेकर वैद्यांचा दवाखाना होता. तिथून आत गेलं की मग माझघर, स्वयंपाकघर, एक बाळंतिणीची अंधारी खोली असं भलं मोठं घर होतं ते. मागे भली मोठी पडवी होती. तिथं दिवसभर कसल्या कसल्या वनस्पती आणून त्यांचे काढे, अर्क, आसव आणि चूर्ण बनवण्याचं काम सुरू असे. तिथे 3-4 बायका आणि 1-2 पुरुष हे नेहमी काम करत असत. 4-5 चुली पेटलेल्या असत. त्यावर अनेक प्रकारचे काढे उकळत असत. ते मटेरियल घट्ट झालं की मग परातीत ओतून त्याच्या वाटाण्या एवढ्या गोळ्या करायचं काम बायका भराभर करत असत. गणू नावाचा एक गडी तिथे अनेक वर्ष काम करत असे. तो पुढे अकाली वारला. त्यावर माझ्या वडिलांनी एकदा वैद्यबुवांना विचारलं, गणू अगदी प्रामाणिक होता, खूप वर्ष काम केलं, पण अकाली गेला हो बिचारा. त्यावर वैद्यबुवा हसून म्हणाले, अरे बिचारा कसला, आणि जाईल नाही तर काय. इथे दिवसभर माझ्या आणि औषधांच्या सान्निध्यात असला तरी त्याचा रोजचा संध्याकाळचा काढा वेगळा. ते घेतलं नाही तर त्याला चालत नसे. शेवटी उदरशूळ म्हणून निमित्त झालं. मी माझ्या परीने प्रयत्न केले, पण तोपर्यंत दारूनं त्याला आतून पूर्ण पोखरला होता रे. आयुष्यभर त्याला सांभाळला, पण शेवटी मला अपयश देऊन गेला. जोगळेकर वैद्यांचे वय 1970 मध्ये 60 पार होते. 6 फूट उंची, भव्य तरीही प्रमाणशीर देह, भली मोठी शेंडी, कायम तुळतुळीत गोटा, टिळक छाप मिशा, तिपदरी जाड जानव, गळ्यात चांदीत ओवलेली रुद्राक्ष माळ, स्वच्छ धोतर, गोगरा जाड आवाज, उजव्या कानात अस्सल मोती जडवलेली भिकबाळी. त्यांच्या पोटावर भला मोठा चामखीळ होता. मी बाबांबरोबर जात असे तेव्हा त्यांना पाहिलं की मला इतिहासाच्या धड्यातले लोकमान्यच आठवत असत. त्यांची थोडी भीती देखील वाटे. मग बाबा आणि त्यांचं बोलणं होईपर्यंत फळ्यांच्या छिद्रात दोरे ओ, 5 बोटे घाल किंवा असले काहीतरी उद्योग करत मी तिथे बसलेला असे. जोगळेकरांच्या घरी आमच्याच असं नाही तर त्यांच्याकडे पेशंट म्हणून येणाऱ्या अनेक कुटुंबांचा घरोबा होता. त्या काळी दूरवरून अनेक लोक त्यांच्याकडे औषधाला येत असत. त्या काळी जेमतेम एखादी एसटी गावात यायची आणि तीही एकदाच. साहजिकच सकाळी निघून आलेल्या लोकांना वैद्य काकू चहा द्यायच्या. कुणी आमच्यासारखे अधिक सलगीतलं कुटुंब आलं तर दुपारी जेवायला देखील आग्रहानं थांबवत. अनेक वेळा आम्ही काकूंच्या हातच्या साध्या तरीही रुचकर स्वयंपाकाची चव चाखलीये. जेवायला सगळे एकत्रच बसत असू. वैद्यबुवा जेवताना ताटाखाली देखील पाठ घेत. जेवताना वडिलांसोबत त्यांच्या गप्पा आम्ही ऐकत असू. अरे शिवराम, हे खरं तर केवढं अवाढव्य घर आहे, बघतोयस ना.
पण आयुष्यभर आम्ही अर्ध्या तुकड्यावर. मला कारखान्याला जागा कमी पडते रे, म्हणून एकदा पुरुषोत्तमाला चुलत भावाला विचारलं, अरे उंदीर आणि घुशीचं राज्य आहे तुझ्या त्या भागात, त्यापेक्षा मला दे की वापरायला, भाड देईन मी, मलाही उपयोग होईल आणि घर सुद्धा हात फिरता असला तर स्वच्छ राहील. पण कोकणाला या भाऊबंदकीचा शाप इथे सुद्धा छळतोय रे. मुंबईतून येतात ते माझ्याकडे, चांगले 8 दिवस पुख्खा जोडून जातात. नको काही आम्हाला, पण देण्या घेण्याचं नाव नाही, आणि जागा दे म्हटलं तर कान हलवत नाही. काय करणार, याला आमच्या आयुर्वेदात काही उपाय नाही हो. यावर कधीतरी काकू म्हणत असे, अहो असू दे, सगळं भागवलं की भागतं, आणि आपण आपलं चांगलं करत राहावं, समोरचा कसा का वागेना, आपला धर्म आपण नाही सोडायचा बरी. सरळ मार्गी आणि धार्मिक प्रवृत्तीच्या या जोडप्यामधल्या अशा संवादामधून नकळत अनेक चांगले संस्कार आमच्या मनावर घडत गेले. सकाळी स्वतःचं आन्निक देवपूजा उरकून बैठकीवर यायला वैद्यबुवांना 9 वाजत. एक सतरंजी रुग्णांसाठी आणि एक धाबडी स्वतःसाठी वैद्यबुवा घालत, आणि मग त्यांची ओपीडी सुरू होई. मागे धन्वंतरीची तसबीर होती. वैद्यबुवा अंगात फक्त धोतर नेसून बसत. अंगावर एक उपरणे असे. आलेल्या रुग्णाची चौकशी, आजाराची लक्षणे, मग ते डोळे बंद करून नाडी परीक्षा करत असत. यात अर्धा तास तरी जाई. मग वैद्यबुवा डोळे बंद करून एक 4 ओळींचा मंत्र पुटपुटत. त्यापैकी 2 चरणांमध्ये रोगाची लक्षणं आणि नंतरच्या 2 चरणांमध्ये त्यावरची औषध योजना असं त्या मंत्राचं स्वरूप असे. मग काही काढे, आसवे, चाटणं, मात्रा अशा औषधांच्या अगदी छोट्या कागदी पुड्या ते देत असत. रोगी आठवडाभरात बरा होत असे. आज इन्क्युबेटर मध्ये जन्माला येणाऱ्या आणि व्हेंटिलेटरवर टाकून मरणाऱ्या 2 पिढ्या जेव्हा मी पाहतो, तेव्हा मला वैद्यबुवांच्या ज्ञानाची कमाल वाटते. माझे वडील आणि बुवा यांचे नातं शेजारी, मित्र आणि रुग्ण वैद्य असं तिहेरी होतं. अनेक वेळा वडील गप्पा मारायला देखील जात. कधी मी लहान म्हणून सोबत जाईल. वैद्य काकू देखील देखण्या आणि प्रसन्न होत्या. कुणी लहान मूल घरी आलं तर हातावर आवळ्याचा आलं, मीठ, सैंधव लावून वाळवलेला किस देत असत. एक दिवस बुवांकडे खेडचे मामलेदार पत्नीला घेऊन औषधासाठी आले. त्यावेळी दुपारचा 1 वाजून गेला होता. बुवांचे रुग्ण तपासण्याची वेळ सकाळी 9 ते 1 अशी होती. मामलेदाराचा चपरासी आत आला. बुवा वैश्वदेव करून जेवत होते. चपराशाने बुवा भेटतील का असं विचारलं, परंतु वेळ संपली असा वैद्यबुवांनी उलटा निरोप कठोरपणे देऊन मामलेदाराला दुसऱ्या दिवशी यायला सांगितले, आणि दुसऱ्या दिवशी मात्र अगत्यानं तपासलं देखील. एकदा सांगलीच्या पटवर्धन संस्थांमधील कोणीतरी तालेवार पटवर्धनांची पत्नी गरोदर असताना आजारी झाली. अतिशय अशक्तपणामुळे गर्भपात होऊ शकतो असं तिथल्या नामांकित डॉक्टरांचं मत असल्यानं आधीच गर्भपात करावा असा विचार सुरू होता. परंतु त्यांना मुलबाळ नव्हतं. त्यामुळे त्या बाई या गोष्टीला तयार होईनात. दरम्यान जोगळेकर वैद्यबुवांना एकदा प्रकृती दाखवावी असं कोणीतरी सुचवलं. वैद्यबुवा गेले. 15 दिवस राहिले. बाईंना तपासलं, औषधोपचार सुरू केले. बाईंची प्रकृती उत्तम सुधारलीच, पण पुढे बाईंना गोंडस बाळाची प्राप्ती झाली. सांगली संस्थानात आदर सत्कार, वस्त्रे आणि चांदीची मूठ असलेली काठी बक्षीस घेऊन बुवा परतले. बुवांना सोडायला संस्थांची फोर्ड गाडी खेडला आली तेव्हा ती बघायला वाणीपेठ तुडुंब भरली होती. कोकणात वैद्यबुवांसारखी माणसं कितीतरी वेगवेगळ्या क्षेत्रात होऊन गेली. तेव्हाच्या एकजिन्सी आणि छोटं विश्व असलेल्या कोकणात गरजू समाजाला सेवा देत राहिली.
स्वतः साधेपणानं जगताना पुढच्या पिढीला देखील साधेपणानं जीवन जगण्याचा आपल्याला वर्तनातून कायम धडा देत राहिली. धन्यवाद. रसिका वाचक श्रोते हो, वेगवेगळ्या बाजाच्या कथा ऐकण्यासाठी श्रुतींच्या गावात या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रिया आमचा उत्साह नक्कीच द्विगुणित करतील. La la